पत्रकार हा प्रत्येक माध्यम संस्थेचा आत्मा असतो. प्रचंड धावपळ आणि दगदगीत तो आपलं काम नित्यनियमाने आणि चोख बजावत असतो. मात्र कामाच्या धावपळीत त्याचे नेहमीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं. हेच लक्षात घेऊन जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर बळीराम बागल यांनी पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात तब्बल 6 प्रकारच्या तपासण्या अगदी मोफत करण्यात आल्या. पाहुयात या शिबिरात कोणकोणत्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या आणि या शिबिराचा काय होता उद्देश. वार्ताहर दिनानिमित्त आपण सर्व पत्रकार बांधवांचं आरोग्य तपासणीचा संकल्प केला होता आणि त्यानिमित्त आज या दिनी आपण या कॅम्पमध्ये 25 ते 30 वार्ताहर बंधूंचं आरोग्य तपासणी केली. आज सकाळीच त्यांचे रक्त तपासणीसाठीचे शुगरचे नमुने, रक्त किती आहे त्यासाठी, किडनी, लिव्हर, कोलेस्ट्रॉल, त्यानंतर ECG आणि ब्लड प्रेशर व इतर तपासण्या करून आपण त्यांचे योग्य निदान व उपचार करण्यात आला. दैनंदिन जीवनामध्ये सर्व वार्ताहर बंधू रात्रंदिवस न्यूज कव्हर करण्यासाठी आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत असतात आणि त्यांच्याही आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळावं आणि त्यांनाही काही या दैनंदिन जीवनामध्ये काही व्याधी लागल्यात का ह्या समजाव्यात, त्यासाठी या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कॅम्पला सर्व पत्रकार बांधव उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचेही सर्वांचे आभार. त्यांनाही शरीराबद्दल समजून घेण्याची उत्सुकता होती. त्यांनी बऱ्याच आजारांवरती आणि लक्षणांवरती चर्चा झाली आणि मला असं वाटतं निश्चितच ते त्यांच्या आरोग्याची कार्य करत असताना काळजी घेतील. या आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल 30 पत्रकारांनी आपल्या आरोग्य तपासण्या करून घेतल्या. या आरोग्य तपासणीमध्ये ब्लड शुगर, ECG, कोलेस्टेरॉल यासारख्या महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या. त्याचबरोबर पत्रकारांना वैयक्तिक सल्ले देखील देण्यात आले. प्रत्येकाचे रिपोर्ट पाहून वैयक्तिक भेटून स्वतः डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याप्रती काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केलं. आज जो संजीवनी हॉस्पिटलचे बागल सर यांनी जो पत्रकारांसाठी जो उपक्रम राबवला आहे वार्ताहर दिनानिमित्त, जागतिक वार्ताहर दिनानिमित्त, तो फारच सुंदर आणि छान होता. की पत्रकारांच्या या जीवनाच्या धडपडीच्या जीवनामध्ये आज पत्रकारांना वेळ नाही स्वतःच्या तब्येतीकडे काळजी घेण्यासाठी. त्या माध्यमातून त्यांनी एक छोटा का होईना त्यांच्या माध्यमातून 6 टेस्ट आज घेण्यात आले आणि त्या माध्यमातून त्यांनी स्वतःहून 25 ते 30 पत्रकारांना मार्गदर्शन, स्वतः वेळ काढून मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. जवळपास 25 पेक्षा जास्त पत्रकारांच्या आज वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. त्यांना आज चांगला सल्ला देण्यात आला. ज्यांचे काही थोडेफार प्रॉब्लेम्स होते त्यांना काउन्सिलिंग करून ट्रीटमेंटही सुरू करण्यात आली. खरं पाहिलं तर पत्रकार हा उपेक्षितच घटक आहे सर. आम्ही सगळ्यांकडे जातो, उद्योजकांकडे जातो, राजकारण्यांकडे जातो, पण पाहिलं तर ह्या दृष्टिकोनातून कोणी पत्रकारांकडे बघत नाही. तुम्ही जे सामाजिक दायित्व निभावलंय, खरंच असं जर प्रत्येकाने विचार केला तर बऱ्याच अंशी मदत होऊ शकते पत्रकारांना. संजीवनी हॉस्पिटलने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचं पत्रकारांनी कौतुक केलं असून त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.